हॅलो. हॅलो. हे बोला सर समजा. हां हॅलो. हां नमस्कार सर, संतोष मुळे पाटील बोलतो, शिवबा संघटना नमस्कार. संपर्क प्रमुख. सर. म्हणलं 6 महिने झाले यांनी फाईल दाखल केलेली आहे, तर आपल्याला प्रॉब्लेम काय आहे नेमकं? देता येत नाही का? तुमचं टार्गेट संपलंय का? निधी नाही का? काय प्रॉब्लेम काय आहे? LY आलंय नाही, अण्णासाहेब टार्गेट पाटीलची. निधीचा नाही विषय सर. विषय असा झाला होता, यांचं मधात सिबिलचं हे झालं होतं ना, हो तर हो यांना आपण बरोबर. दुसरं सांगितलं होतं की तुम्ही PMEGP वगैरे बघा, त्याच्यातून होऊन जाईल. हा सिबिल आपल्याला 700 हा. प्लस पाहिजे ना अण्णासाहेब हो पाटलांना. हो हो. हा तर मग आता 700 यांचं प्लस कन्फर्म नाहीये नाहीये ना? सर. हे बघा, यांचं कन्फर्मच नाहीये. कधी म्हणतात दूध डेअरी करायची, कधी म्हणतात कुक्कुटपालन करायचं, कधी म्हणतात तुम्ही सांगा मी काय करू. मग आता अजून काय बरोबर. करणार त्याला? नाही नाही बरोबर बोलतोय आहे. काका, बोलतोय 1 मिनिट, बोलतोय मी त्यांच्याशी. हा आता तो पर्याय असा आहे, तो इन्स्पेक्शन केलं ना आपण, तर मग ते कन्फर्म येत नाही ना नेमकं करायचं काय याच्यामध्ये. नाही नाही बरोबर आहे, तुमचं सहकार्य आहे, हा. परंतु यांचाच गोंधळ जर असला तर तुम्ही काय करणार? आता ते काय म्हणतात की दुसरं असेल तर मग आपण दुसऱ्या याच्यात कोणती फाईल करून देऊ. आता मी कसं सांगणार सर यांना नेमका बिझनेस काय करायचा? फाईल तुम्हाला करायचा अधिकारच नाही. फाईल वरून झाल्यावर तुम्हाला लोन मंजूर करायचा अधिकार आहे हा फक्त. हा. ठीक आहे चालेल. काय मदत त्यांना त्यांना सांगितलंय व्हायची? PMEGP वगैरेचं बघा, त्याच्यात पण सबसिडी येते, असा काही विषय नाहीये. हा हा ठीक आहे चालेल साहेब, त्यांना तेवढं सहकार्य करा, मी बोलतो त्यांना, हो दे त्यांच्या. हो. बोला ना. म्हणलं त्यांचं म्हणणं आलं की तुमचंच काही हे नाही नाही, नाही. नेमकं तुम्हाला काय करायचं? मी दूध डेअरीचे म्हणून केलेले, त्याची इथं फाईल पण आहे त्यांच्याकडे माझी. हा दूध डेअरीची फाईल दिलेली त्यांच्याकडे, सगळं RT रिटर्न ते सगळं भरून LY ते सगळी फाईल द्यायची इथं. बरं. सिबिलचा काय प्रॉब्लेम आहे आपला? सिबिलचं विचारा त्यांना, सिबिलचं काय प्रॉब्लेम माझं. सिबिलचं काहीच नाही माझं. सिबिलचं काय प्रॉब्लेम आहे. त्याला 4-5 महिने होऊन गेलेत आता ते. हॅलो. म्हणलं ते म्हणतात की सिबिलचं हे, तर नाही, सिबिलचा काही काहीच नाही. प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही, काहीच नाही. मग ते म्हणतात मी पूर्ण मदत करायला तयार आहे, पण यांना कळाना यांना नेमकं काय करा हेच मला विचारायला लागले. मी बिझनेस काय करू? मी का विचार, मी गाई म्हशीची फाईल यांच्याकडे दिलेली दूध डेअरीचं म्हणून. असं आहे का? त्यांच्याकडे फाईल आहे, तुम्हाला वाटल्यास मी ते पेपर टाकून देतो मी तुम्हाला. बरं करून देतो म्हणले ते आता. काय माहिती आता कधी करते ते. 5-6 महिने झालेत आता. मी आता तुम्हाला तुम्ही फोन काय लावतो करा, पुन्हा. तुम्ही काय करा, आता 5-10 मिनिटं त्यांच्यासोबत चर्चा करा, फायनल काय करायचं विचारा, आणि परत मला तिथूनच कॉल करा काय म्हणतात ते. चालतं. हा करून द्यायला लावतो त्यांना. ठीक. हा मला परत कॉल करा, पण तसं नका जाऊ. बरं करतो मी. हॅलो. हॅलो. हा, हे 2-3 दिवसात इन्स्पेक्शन लगे येतो म्हणले ते. ठीक आहे 2-3 दिवसात करून देतील. बोलणं झालं माझं. 100% काम होईल तुमचं. किती लाखाचं आहे ते? 15 लाखाचं आहे ते. बरं ठीक आहे चालेल. ते होईन आपल्याला फक्त गाई म्हशी दूध डेअरीचं आहे. हा चालतं, काही अडचण नाही. 2-3 दिवसांनी एक व्हिजिट द्या त्यांच्याकडे. बरं. हा 15 लाख रुपयाचं आहे ना ते? हा ते तुम्हाला टाकलं मी. हा 15 लाख रुपयाची आहे ते फाईल. हा. तर ते बोलणं झालं 100%. आता त्यांचा रिस्पॉन्स कसा राहिला पहिल्यापेक्षा आता माझं बोलणं झालं? ते आता म्हणलेत, आता पार्टी का म्हणे 2-3 दिवसात इथंच बसलं. 100% 3 दिवसाचं काम होईल ते. आणि